नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता. बरेच समस्या त्याच्यामध्ये आपण क्लिअर केल्या होत्या. आज एक व्हिडिओ टाकतो. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना वाटतंय की 1,70,000 लोकांना वाटतं की आपण शिक्षक झालो पाहिजे. सगळ्यांना वाटतं, कारण 1,70,000 लोकांनी पवित्र पोर्टलला नोंद करून फक्त वाट पाहतायत जागा आल्यानंतर मला काय करायचं, कुठं मी प्रिफरन्स दिल्यानंतर काय होईल. विद्यार्थी मित्रांनो, त्यातली फक्त 15 ते 18,000 पदसंख्या, आपण 20,000 पदसंख्या पकडून चलू. 20,000 लोक सिलेक्ट होणार आहेत. मी काय सांगतो, 20,000 जर पद आली, 20,000 पद आले, 20,000 जर पद आले, 20,000 पद आले, 20,000 पदामधले 16,000 लोक जॉईन होणार. लिहून घ्या माझ्याकडून. हे 4,000 कुठं जाणार बघा, 4,000 परत रिक्त राहणार, परत रिक्त राहणार. म्हणजे फायनल सांगतो, पहिला टप्पा दुसरा टप्पा सगळं कटवल्यावर. याचं कारण म्हणजे आपल्या शिक्षक भरतीमध्ये जवळपास 80% महिलांचं प्रमाण आहे. म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये मेरिट जास्त जाईल, पण दुसऱ्या टप्प्यामध्ये कमी येईल मेरिट. कारण ज्यांना आता समजा फॉर एक्झाम्पल ते जॉईनिंग करत नाही, त्यांना ती प्रिफरन्सचा गेम कळत नाही. प्रिफरन्सचा गेम म्हणजे जिथे जायचंच नाही तिथले प्रिफरन्स देतात आणि तिथं नोकरी लागते, आपलं पद कटतं. आता एक विद्यार्थी खूप छान प्रश्न विचारला, सर मला ना नागपूर जिल्ह्यामध्ये, बघा बरं का, त्यांनी खूप छान वाटलं मला, नागपूरच जिल्ह्यामध्ये जॉब पाहिजे, इतर महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यात नको आहे मला. म्हटलं मार्क किती आहेत? 131 आहेत. किती आहेत? 131. जर म्हटलं तुमचं जागा आल्यानंतर नागपूर जिल्ह्याची वॅकन्सीनुसार तुम्हाला जर प्रिफरन्स आले तर ते सर्वात प्रथम नोंदवा. आणि तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यात जायचं नसेल, तिकडे जॉब करायचं नसेल, दुसरे प्रिफरन्स नोंदवू नका. पॉइंट आहे बरं का, लक्षात घ्या. तुम्हाला जिथं जायचं नाही तिथे जर प्रिफरन्स देऊन बसलात आणि तिथं तुमचं सिलेक्शन झालं, तर दुसऱ्या टप्प्यात जर नागपूरच्या जागा आल्या तरीही तुम्हाला नागपूरला जाता येणार नाही. या भरतीमध्ये लक्षात घ्या, जाता येणार नाही. कारण तुम्ही नागपूरमध्ये ऑलरेडी तुम्ही नागपूर हा प्रिफरन्स मागच्या वेळेस दिला नव्हता. आता या वेळेस काय केला, नाही नागपूर नाही, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं आणि आता तुम्हाला नागपूरमध्ये परत जाता येत नाही. हे लक्षात घ्या. म्हणजे आवडीच्या जिल्ह्यात जर जॉब करायचा असेल, त्या लेवलचे मार्क हवेत, मुद्दा नंबर 1. त्यानुसार तुम्हाला तसेच प्रिफरन्स येणं महत्वाचं आहे, मुद्दा नंबर 2. आणि त्या ठिकाणी आपण रुजू होणं सुद्धा महत्वाचं आहे. काय काय विद्यार्थी काय करतात, आपले मार्क आहेत समजा 131 मार्क आहेत, त्याला पाहिजे असतं नागपूर, 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 दुसरा पण प्रिफरन्स, तिसरा पण नागपूर, आणि चौथा पाचवा कोल्हापूर, सिंधुदुर्ग. आता त्याची कॅपॅसिटी कुठे आहे, 131 मार्क वाले मेरिट लागले समजा कोल्हापूरचं, आणि तो कोल्हापूरमध्ये जॉईन झाला रे झाला एकदा, त्याच्या आवडीच्या जिल्ह्यात जाता येईल का? कारण या भरतीतून असं झालेलं आहे की डायरेक्ट तुम्ही एका ठिकाणी जर तुम्ही निवड झाली, सिलेक्ट झालात, तुम्ही डॉक्युमेंटला जा न जा, दुसऱ्या जिल्ह्यात पुढल्या वेळेस भरता येत नाही. तुम्हाला परत परीक्षा द्यावी लागेल आणि परत तुम्हाला त्या जिल्ह्यात जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ठीक आहे. आता मेरिटचा विषय, बरेच विद्यार्थी म्हणतात सर 2 आणखी मेरिट लागेल का? मी त्याला काय म्हणेल, अरे जागा येऊ दे, जागा आल्यानंतर कुठलं मेरिट किती खाली जाईल सांगता येणार नाही. ठीक आहे, कुठलं मेरिट किती खाली जाईल सांगता येणार नाही. तिथं काही 1,70,000 लोकांना राम्या सोम्या गोम्या, राम्या सोम्या गोम्या तुम्ही तिकडल्या पश्चिम महाराष्ट्रात जावा, सीता गीता हे तिकडे जावा असं नसतं. तिथं डायरेक्ट कम्प्युटरमध्ये टाकतात, रेंज नुसार प्रिफरन्स येतात. मग तिथे आपल्याला सिलेक्ट करणं गरजेचं आहे. मग काही लोकांना 100 पेक्षा 200, 300, 400 प्रिफरन्स येतील, काही लोकांना 500 प्रिफरन्स येतील, काही लोकांना 1000 प्रिफरन्स येतील. त्यातले 100 काय करायचे, सिलेक्ट करायचे. काही लोकांना 20 प्रिफरन्स येतील, काही लोकांना 40 प्रिफरन्स येतील, काही लोकांना 50 प्रिफरन्स येतील. वेगवेगळा आकडा ठरलेला आहे तुमच्या मार्कावर. परत तिथं सांगतोय मी,
तुमच्या मार्क जेवढे तुमचे मार्क आहे, तुमची रेंज आहे मार्काची, त्यानुसार तुम्हाला विदाऊटला प्रेफरन्स येत असतात. सर विथला येतील का? तुमचे मार्क विथ वाले असतील तर विथला येतील. सर्वात प्रथम त्यांनी काय म्हटलंय, मुलाखत विना सर्वात प्रथम विचार केला जाईल. मुलाखतीसह. मुलाखतीसह कधी विचार केला जाईल? जेव्हा तुम्ही मुलाखतीशिवाय ला तुमचे मार्क पात्र नसतील तर मुलाखतीसह तुम्हाला प्रेफरन्स येतात. लक्षात घ्या. मग ते मार्क समजा तुमचे 120 मार्क आहेत. आता विदाऊटला डब्ल्यू लिहितो, विथला डब्ल्यू विथला विथ लिहितो, विदाऊट इंटरव्ह्यूला डब्ल्यू लिहितो, म्हणजे मुलाखती विना. लक्षात घ्या, इथं तुम्हाला 20च प्रेफरन्स आले, याच्यात सिलेक्शन झालं नाही तर तुम्हाला विथ याचे समजा 1000 प्रेफरन्स आले, तुम्ही इथे तुमचं नशीब आजमावू शकता. मग यावेळेस काय केले त्यांनी, परत अगोदर एकाच 10 होते, म्हणजे 10 ठिकाणी आपण मुलाखत द्यायला जाऊ शकत होतो, पण आता यावेळेस एकाच 3च दिलेलं आहे, म्हणजे 3 ठिकाणी आपण मुलाखतीला जाऊ शकता. बरोबर, 3 ठिकाणी मुलाखतीला जाऊ शकता. 3 पैकी 1 निवडायचं. आपल्या मनावर नाही, त्यांच्या मनावर आहे, संस्था चालकांच्या, की 3 ठिकाणी इंटरव्ह्यू दिल्यानंतर तुम्हाला सिलेक्शनचा कॉल आला, 2 ठिकाणचा आला तर तुम्हाला दोन्ही पैकी 1 निवडायचं. त्यांना सांगायचं मला इथे जॉब करायची आणि आपण तिथे रुजू होऊ शकता. मग सर याच्यामध्ये पैशाचा बाजार वगैरे होऊ शकतो, होतोच म्हणत नाही, होऊ शकतो. काही जिल्ह्यामध्ये काही शाळेमध्ये 1ही रुपये न घेता सुद्धा जॉईन झाले आणि काही जिल्ह्यामध्ये भरमसाठ पैसा सुद्धा घेऊन जॉईन झालेले आहेत. हे शाश्वत सत्य आहे, तुम्हाला मला सर्वांनाच माहित आहे. याच्यावर काहीच करू शकत नाही कोणीही, कारण तुमचाच कॉम्पिटिटर. आता हे 3 व्यक्ती आलेले असतात एका जागेसाठी, तुमचाच कॉम्पिटिटर काय म्हणणार, त्यांना घेण्यापेक्षा मी थोडंफार डोनेशन देतो असं म्हणणार. पण इथे विदाऊट मध्ये तुमचं एकदा सिलेक्शन झालं, डायरेक्ट जायचं पत्र घेऊन, तिथे 1ही रुपया लागत नाही, डायरेक्ट जायचं शिकवायला लागायचं काम आहे. याच्यासाठी मार्क जास्त लागतात, याच्यासाठी मार्क कमी पडलेले आहेत आपल्याला. त्यामुळे आपल्या मार्काला किती व्हॅल्यू आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आता सर 20 तारखेनंतर लगेच प्रक्रिया चालू होईल का, हा जो तुमचा मुद्दा आहे. 20 तारखेनंतर 10-12 दिवसात व्हायला पाहिजे, पण अजून ते डेट लांबवतील का हाच प्रश्नचिन्ह आहे. कारण पदोन्नतीचा आत्ताच नवीन अपडेट भेटलेला आहे, याचा सुद्धा आपल्याला जागेमध्ये फायदा होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, या जागा सर्व काही 15 ते 18 हजार ही पदसंख्या दिलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये एवढ्या जागा भरल्या जातील. मी काय सांगतोय, 15 ते 18 मधले 14,000 लोक जॉईन होतील, 4,000 लोक गायब होतील. का? नियुक्ती होऊन सुद्धा गायब होतील, कारण ते जाऊ शकत नाही तिथल्या. मग त्यावेळेस आपण डोकं चालवलं पाहिजे. आपण या टप्प्यात जर आपल्या आवडीच्या जिल्ह्यात जात नसेल तर दुसऱ्या टप्प्याची वाट पाहण्याची ताकद आपल्यामध्ये ठेवली पाहिजे. ठीक आहे. या व्हिडिओमधून तुम्हाला काय समजलं नक्कीच मला कमेंट करायला विसरू नका. आणि आपलं ग्रो अकॅडमी पुणे हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा, रजिस्टर करून ठेवा, सदस्य व्हा. ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला म्हणजे प्रिफरन्स द्यायच्या वेळेस 1 to 1 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जाईल. तुम्हाला मी शब्द दिलोय, आपण फीस आकारून घेत नाही, फक्त रजिस्टर जे काय आहे ते, बाकी काही एक नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला डॉक्युमेंटची समस्या असू द्या, काही असू द्या, तुमची हेल्प केली जाणार आहे. आपला संपर्क क्रमांक सुद्धा मी देतो, 9665484048. प्रत्येकाला लागलेली आशा, कुणाचे आई वडील फोन करतायत, कुणाचा भाऊ फोन करतोय, कोणाचा तो स्वतःच कॅन्डिडेट फोन करतोय. पण कृपया करून आता जागा येण्याच्या अगोदर, सर माझं काम होईल का, 120 मार्क आहेत, सर माझं 99 मार्क आहेत, काम होईल का, कृपया करून. जर तुमचे कमी मार्क असेल तर माझा रिप्लाय सरळ असतो, अभ्यासात पुढे राहा. कारण तुम्हाला सुद्धा तुमचं टाइमाचं लिमिट आहे, त्यामुळे तुम्ही तुमचा टाइम वेस्ट करू नये. या मागचा प्रामाणिक हेतू असल्यामुळे तुम्ही कमी मार्क असतील तर सरळ सांगतो, तिथे राग न बाळगता आपण पुढल्या परीक्षेची तयारी करावी किंवा दुसरा ऑप्शन सुद्धा शोधावा. कारण तुम्हाला शिक्षक भरती खरंच किचकट वाटत असेल तर, कारण मार्क जोपर्यंत, तुमचं स्कोअर कार्ड जोपर्यंत वर जात नाही तोपर्यंत तुम्हाला नोकरी मिळत नाही. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नक्की काय वाटलं मला कमेंट करायला विसरू नका. जय महाराष्ट्र. धन्यवाद.